नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅजिक ऑफ मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण पार्ट 1. जे विद्यार्थी पहिली वेळ हा व्हिडिओ पाहत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून घ्यावे, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. टेलिग्राम व फेसबुक ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून घ्यावे. चला तर मग चालू करूया पार्ट गुणोत्तर व प्रमाण पार्ट 1. पहा, गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे होते दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूची तुलना करणे म्हणजेच काय होय? गुणोत्तर होय. दुसऱ्या भाषेत जर म्हणायचं झाले तर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगणे म्हणजेच काय होय? गुणोत्तर होय. जसे की पहा, 1 ही एक संख्या आहे आणि 5 ही एक संख्या आहे. जर मी म्हटलं की 5 ही 1च्या किती पट आहे तर तुम्ही काय म्हणाल याला? 5 पट आहे. सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर दोन संख्येचं संक्षिप्त रूप म्हणजे काय होते? गुणोत्तर होते. जसे पहा, ही एक 20 ही एक संख्या आहे, दुसरी ही एक संख्या आहे 15. संक्षिप्त रूप म्हणजे काय होते? तर दोन्ही संख्येमध्ये एकाच संख्येने भाग केला पाहिजे. 20 आणि 15 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो? 5 ने. किती होईल मग? 5 चौक 20, 5 त्रिक 15. म्हणजेच 20 आणि 15चे गुणोत्तर किती झाले मग? 4:3. किंवा असं पण म्हणता येते की दोन्ही संख्येचा लसावी किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे, तर त्या संख्येचे काय निघेल? गुणोत्तर निघेल. जसे पहा, जर मी 20 आणि दोन्ही संख्येचे मसावे किती निघायला पाहिजे? 1 निघायला पाहिजे. जसे की पहा, 20 आणि 15चा मसावी किती होतो? 20 आणि 15चा मसावी किती होतो? याचा जर मसावी जर काढला तर किती होतो? 5. याचा मसावी 1 निघत आहे का? नाही, याचा मसावी किती निघत आहे? 5 निघत आहे. म्हणजेच याला अशी एक संख्या आहे ज्या संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो. अशी कोणती संख्या आहे? 5. 5 चौक 20, 5 त्रिक 15. आता बघा, मी जर 4 आणि 3चा जर मसावी काढला तर त्याचा मसावी किती होईल मग? 1 होईल. म्हणजेच 20 आणि 15 या संख्येचे गुणोत्तर किती झाले मग? 4:3. जर मी म्हटलं ए आणि बी, ए आहे 30 वर्षाचा आणि बी आहे 70 वर्षाचा. तर ए आणि बीचे गुणोत्तर किती होईल मग? हा 0 0 कॅन्सल होऊन जाईल. दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती झाले मग? 3:7. फक्त कंडिशन एकच लक्षात ठेवा की दोघांचे पण जे मात्रक आहे ते पाहिजे सारखे. म्हणजेच जर तुम्ही एचे जर वय घेतले तर बीचे पण काय घ्यायला लागेल? तुम्हाला वयच घ्यावे लागेल. जर तुम्ही असं जर कराल, ए आणि बी, जर ए आहे तुमचा 20 वर्षाचा आणि बीचं घेतलं तुम्ही वजन किती किलो? 30 किलो. तर काय ह्या दोघांमधले गुणोत्तर निघणार का? ह्या दोघांमधले गुणोत्तर निघणार नाही. कारण इथे काय घेतलं आहे तुम्ही? वय घेतलं आहे आणि इथे काय घेतलं आहे? वजन घेतलं आहे. म्हणजे दोघांचे पण मात्रक काय आहे? सारखे आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे ए आणि बीचे गुणोत्तर निघणार नाही. चला तर मग यानंतर पाहूया गुणोत्तराच्या प्रॉपर्टीज. पहा, फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? हे गुणोत्तर आहे तुमचं x:y. जर मी ह्या गुणोत्तरातील दोन्ही संख्येला एकाच संख्येने जर गुणले, जसे पहा, एक्सला जर मी यमने गुणले आणि वायला पण मी यमनेच गुणले, तर जे तुमचे ओरिजिनल गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरावर काही फरक पडणार नाही. म्हणजेच हा यम आणि हा यम का होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. तुमचे गुणोत्तर किती येईल मग? x/y. म्हणजे याला कसं लिहाल? x:y. म्हणजेच एकाच संख्येने जर गुणले अंश आणि छेदाला तर जे तुमचं ओरिजिनल गुणोत्तर आहे तेच काय राहील? तुमचं नवीनवाले गुणोत्तर राहील. नेक्स्ट पहा, हे गुणोत्तर आहे तुमचं x:y. जर गुणोत्तरातील अंश आणि छेदाला म्हणजेच एक्सला एकाच संख्येने जर भागले, म्हणजे एक्सला मी यमने भागत आहे आणि हा जो y आहे त्याला पण मी यमने भागत आहे, तर याच्यामध्ये काय होईल पहा, x/m हा होऊन जाईल तुमचा इनवर्स. म्हणजेच का होईल? m/y. याला जर सॉल्व्ह कराल तर काय होईल? हा यम आणि हा यम का होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल.
म्हणजे तुम्हाला गुणोत्तर का मिळत आहे एक्स भागिले वाय, म्हणजेच याला कसं लिहाल तुम्ही x:y. म्हणजेच जे तुमचं ओरिजिनल गुणोत्तर आहे तेच करायला तुमचे आताचे गुणोत्तर राहील. म्हणजेच एखाद्या संख्येने जर भागलं अंश आणि छेदाला जर त्याच संख्येने जर भागलं तर गुणोत्तरावर काहीही फरक पडणार नाही. तेच कंडिशन कुठे होती तुमची पहिल्या प्रॉपर्टीमध्ये होती. नेक्स्ट प्रॉपर्टी पहा इनव्हर्स रेशो. इनव्हर्स म्हणजे काय होते व्यस्त. व्यस्त म्हणजे का त्याचं उलट. बघा आता याला सॉल्व्ह करायला तर का होईल एचं व्यस्त का होईल 1/a, बीचं व्यस्त का होईल 1/b. याचा तिरपा गुणाकार करा तर काय होईल b आणि a गुणिले 1 किती होईल a. म्हणजेच a:b चे जर व्यस्त गुणोत्तर काढले तर किती होईल मग तुमचे b:a. नेक्स्ट प्रॉपर्टी डुप्लिकेट रेशो. डुप्लिकेट रेशो म्हणजे होतो याचा वर्ग. एचा काय होईल वर्ग आणि बीचा काय होईल वर्ग. डुप्लिकेट रेशो म्हणजेच काय होते तुमचे वर्ग गुणोत्तर. उदाहरण पहा याला जर सॉल्व्ह करायचं झालं तर काय करायला लागेल 4चा वर्ग 5चा वर्ग आणि इथे काय करावं लागेल 6चा वर्ग. म्हणजेच काय होईल 4चा वर्ग किती होईल 16, 5चा वर्ग किती होईल 25, 6चा वर्ग किती होईल 36. म्हणजेच 4, 5, 6 याचे जर आपण वर्ग गुणोत्तर जर काढले तर किती होईल 16, 25, 36. नेक्स्ट पहा नेक्स्ट आहे तुमचा सब डुप्लिकेट रेशो. सब डुप्लिकेट रेशो म्हणजे ते वर्ग गुणोत्तर. त्याच्यामध्ये पहा वर्गमूळ गुणोत्तर. याच्यामध्ये पहा वर्गमूळ गुणोत्तर म्हणजे काय होते याचा घ्यायचं वर्गमूळ. कशाचा एचा वर्गमूळ आणि बीचा वर्गमूळ. उदाहरण आहे 25 किती 81. याच्यामध्ये काय कराल मग 25चा वर्गमूळ घ्या आणि इथे कितीचा वर्गमूळ घ्याल 81चा वर्गमूळ. 25चा वर्गमूळ किती होईल 5, 81चा किती होईल 9. म्हणजेच 25:81 याचे जर तुम्ही वर्गमूळ गुणोत्तर जर काढले तर किती होईल 5/9. नेक्स्ट आहे तुमचा ट्रिप्लिकेट रेशो. ट्रिप्लिकेट रेशो म्हणजे काय होते घन गुणोत्तर. घन गुणोत्तर म्हणजे होते एचा घन आणि इथे होते तुमचा बीचा घन. पहा उदाहरण आहे 2/3. तर याच्यामध्ये काय कराल मग 2चा घन आणि इथे काय कराल मग तुम्ही 3चा घन. 2चा घन किती होईल 8 आणि 3चा घन किती होईल 27. म्हणजेच 2/3 याचे घन गुणोत्तर किती होईल मग 8/27. नेक्स्ट पहा सब ट्रिप्लिकेट रेशो. सब ट्रिप्लिकेट रेशो म्हणजे काय होते घनमूळ गुणोत्तर. याच्यामध्ये पहा याच्यामध्ये काय कराल एचे घनमूळ घ्या आणि इथे काय कराल बीचे घनमूळ. बघा आता याच्यामध्ये 64चे काय कराल घनमूळ आणि इथे काय कराल 27चे घनमूळ. 64चे घनमूळ किती होईल मग 4 आणि 27चे घनमूळ किती होईल 3. म्हणजेच 64:27 त्याचे जर घनमूळ गुणोत्तर जर काढायचे झाले तर किती होईल मग 4/3. नेक्स्ट आहे तुमचा कंपाऊंड रेशो. कंपाऊंड रेशो म्हणजे काय होते मिश्र गुणोत्तर. इथे किती गुणोत्तर दिले आहे तुम्हाला 3 गुणोत्तर दिले आहे. ए भागिला बी, सी भागिला डी, ई भागिला. याच्या मिश्र गुणोत्तरामध्ये काय कराल तिघाचा आपण गुणाकार. म्हणजेच ए इंटू सी इंटू ई भागिला बी इंटू डी इंटू एफ. म्हणजे हे काय झाले त्याचे मिश्र गुणोत्तर. उदाहरण पहा 3 गुणोत्तर दिले आहे 2/3 गुणिला 4/5 गुणिला 6/7. याचे मिश्र गुणोत्तर काढायला ते काय होईल 2 गुणिला 4 गुणिला 6 भागिला 3 गुणिला 5 गुणिला 7. याला सॉल्व करा किती होईल मग 3 1 3, 3 दुने 6, 4 दुने 8, 8 दुने किती होईल 16, 7 5 किती होईल मग. आणखी कुठे भाग जातो का पाहून घ्या. आता कुठेच भाग जात नाही. म्हणजेच 2/3 4/5 6/7 याचे जर मिश्र गुणोत्तर काढले तर किती होईल मग 16/35. याला असं पण लिहिता येईल 16/35. नेक्स्ट पहा
जेव्हा 4 वस्तू म्हणजे 4 संख्या म्हणा किंवा वस्तू म्हणा ए बी सी व डी या प्रमाणात असतात तेव्हा काय होईल, कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे. पहिली प्रॉपर्टी आहे तुमची इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय, तर इन्व्हर्स म्हणजे होते व्यस्त, इथंच लिहिलं आहे. इन्व्हर्स म्हणजे काय होतं, व्यस्त, त्यालाच काय म्हणते इन्व्हर्टेंडो. त्याचा व्यस्त करा. बी भागीला काय होईल ए आणि इथे काय होईल मग डी भागीला सी. नेक्स्ट प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे तुमची अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी. अल्टरनेटिव्ह म्हणजे पहा काय होते, तर अल्टरनेटिव्हमध्ये होते ए भागीला सी इज इक्वल्स टू बी भागीला डी. ही आहे तुमची अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे तुमची कंपोनंट. कंपोनंट म्हणजे काय होते, योगक्रिया. योगक्रियेमध्ये पहा काय होते, तर योगक्रियेमध्ये होते ए प्लस बी भागीला बी. हा जो आहे हा ए प्लस बी भागीला काय करा बी इक्वल्स टू सी प्लस डी भागीला डी. हे कोणती प्रॉपर्टी आहे तुमची, कंपोनंट म्हणजेच योगक्रिया. आता पहा वियोगक्रिया म्हणजेच काय होते, डिव्हिडंड. त्याच्यामध्ये पहा काय होते, तर इथे होते ए मायनस बी भागीला बी इज इक्वल्स टू सी मायनस डी भागीला डी. योगक्रियेमध्ये काय होतं, इथे प्लस होता आणि वियोगक्रियेमध्ये इथे काय आहे, मायनस आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची कंपोनंट डिव्हिडंड. म्हणजेच त्यालाच काय म्हणतात योग वियोग क्रिया. म्हणजे ह्या ज्या दोन प्रॉपर्टीज आहे ह्या दोन्ही प्रॉपर्टीजचं मिश्रण. बघा ए प्लस बी भागीला ए मायनस बी इक्वल्स टू सी प्लस डी भागीला सी मायनस डी. हे झाली तुमची योग वियोग क्रिया म्हणजेच कंपोनंट डिव्हिडंड प्रॉपर्टी. नेक्स्ट पहा. बघा याच्यामध्ये काय आहे, ए भागीला बी सी भागीला डी ई भागीला ए हे चार तिन्ही गुणोत्तर काय आहे तुमचे सारखे आहेत. याच्यामध्ये पहा ए प्लस सी प्लस ई भागीला बी प्लस डी प्लस एफ. नेक्स्ट आहे तुमचं प्रमाण. पहा प्रमाण म्हणजे काय होते, प्रमाण म्हणजे होते दोन गुणोत्तराची तुलना करणे किंवा दोन गुणोत्तर सारखे करणे. म्हणजेच काय होईल, त्यामध्ये येणाऱ्या संख्या काय असते, प्रमाणामध्ये असते. जसे पहा हे दोन गुणोत्तर आहे तुमचे. बघा ए भागीला बी याचा अर्थ काय होतो इक्वल्स टू सी भागीला डी. याचा अर्थ काय होते, ए भागीला बी हे एक गुणोत्तर आहे, सी भागीला डी हे एक गुणोत्तर आहे. दोन्ही गुणोत्तर काय झाले तुमचे सारखे झाले. ठीक आहे. उदाहरण पहा 2/3 आहे इक्वल्स टू 4/6. काय हे दोन गुणोत्तर सारखे आहे का. बघा आता बेदुनी 4 बेत्रिक आता झाले सारखे. म्हणजेच काय होईल 2/3 इक्वल्स टू 2/3. म्हणजे गुणोत्तरामध्ये येणाऱ्या ज्या संख्या आहे म्हणजेच किती 2 3 4 आणि 6 या चारही संख्या कशामध्ये आहे तुमच्या प्रमाणामध्ये आहे. याच्यामध्ये पाहून घ्या एक वेळा. इथं बी आणि सी याला काय म्हणतो आपण मध्यपद आणि ए आणि डी याला काय म्हणतो आपण अंत्यपद. हे जे आहे तेच इथे लिहिलं आहे. याचा जर तिरपा गुणाकार जर कराल तर काय होईल ए गुणिला डी इज इक्वल्स टू बी गुणिला सी. काय होईल ए गुणिला डी इज इक्वल्स टू बी गुणिला सी. नेक्स्ट नेक्स्ट आहे तुमचं प्रथम प्रमाणपद. प्रथम प्रमाणपद म्हणजे काय होते तर पहा इथे क्वेश्चन मार्क ए इज टू ए इज टू बी. याच्यामध्ये एक्स पुट करा. एक्स इज टू ए इज टू बी. याला सॉल्व करा. अंत्यपद म्हणजेच काय होईल एक्स गुणिला बी इज इक्वल्स टू मध्यपद ए गुणिला ए. एक्स इज इक्वल्स टू काय होईल मग ए गुणिला ए भागिले काय होईल. जर मला प्रथम प्रमाणपद जर काढायचं असेल म्हणजे फर्स्ट प्रोपोर्शनल जर काढायचं असेल तर काय होईल ए गुणिला ए भागिले काय होईल बी. पहा उदाहरण. हा 4 म्हणजे काय तुमचा ए आणि 8 म्हणजे काय आहे तुमचा बी. याच्यामध्ये पहा एक्स कसा फाइंड कराल मग एक्स इज इक्वल्स टू का होईल ए गुणिला ए म्हणजेच का होईल 4 गुणिला 4 भागिला किती होईल मग 8 म्हणजेच काय होईल 4 1 4 4 दुने 8 बे 1 बे बे दुने 4 म्हणजे 2 गुणिला 1 किती होईल
2 म्हणजे प्रथम प्रमाणपद किती झाले मग याचे 2. नेक्स्ट आहे तुमचं मध्य प्रमाणपद. याला क्रॉस चेक पण करता येईल. क्रॉस चेक जर करायचं झालं कसं करायला पहा. क्वेश्चन मार्क किती फाइंड केला आहे आपण 2 भागीला ए किती आहे तुमचा 4 इक्वल्स टू ए किती आहे तुमचा 4 आणि बी किती आहे तुमचा 8. याला सॉल्व करा. 4 1 4 4 2 8 बे 1 बे बे 2 4 म्हणजेच काय होईल 1/2 इज इक्वल्स टू काय होईल मग 1/2 म्हणजेच 4 8 आणि आता जी संख्या फाइंड केली होती 2 ह्या संख्या काय आहे मग तुमच्या प्रमाणामध्ये आहे. नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे तुमचं मध्य प्रमाणपद. मध्य प्रमाणपद काय पहा काय होते तर ए इज टू क्वेश्चन मार्क इज टू क्वेश्चन मार्क इज टू बी. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी एक्स पुट करा. तर ए इज टू एक्स इज टू एक्स इज टू बी. अंत्यपद किती होईल मग ए गुणिला बी इज इक्वल्स टू एक्स गुणिला एक्स म्हणजे हे काय होईल तुमचे मध्यपद. ए गुणिला बी इज इक्वल्स टू काय होईल मग एक्सचा वर्ग. याच्यात जर एक्स जर फाइंड कराल तर वर्गमुळामध्ये काय होईल मग ए गुणिला बी. पहा जर तुम्हाला मध्य प्रमाणपद जर काढायचे असेल कशाचे 25 व 49चे तर कसे काढाल इथं पुट करा त्याला. एक्स इज इक्वल्स टू ए किती होईल तुमचा 25 आणि बी किती आहे तुमचा 49. तर 25 किती होईल मग 25चे वर्गमूळ 5 49चे वर्गमूळ 7 म्हणजे 7 5 किती होईल मग 35. याला पण क्रॉस चेक करू आपण. ए किती आहे तुमचा 25 ठीक आहे. एक्स किती आहे तुमचा 35 इक्वल्स टू एक्स किती आहे तुमचा 35 भागीला आणि बी किती आहे तुमचा 49 पाहत आहे. 5 5 किती होईल 25 5 7 किती होईल 35 5 7 किती होईल 35 सॉरी 7 5 किती होईल 35 7 7 किती होईल 49. पाहता याला इथे किती होईल 5/7 इज इक्वल्स टू इथे किती होईल 5/7 म्हणजे दोन्ही पण गुणोत्तर काय झाले सारखे झाले. म्हणजेच 25 49 आणि आता जी संख्या काढली 35 ह्या तिन्ही पण संख्या कशामध्ये आहे मग प्रमाणामध्ये आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी पाहायची. नेक्स्ट आहे तुमचं तृतीय प्रमाणपद. तृतीय प्रमाणपद का पहा काय होते तर ए इज टू बी इज टू बी इज टू एक्स. पाहता याच्यामध्ये अंत्यपद का होईल ए इंटू एक्स इज इक्वल्स टू मध्यपद किती होईल बी गुणिला बी. एक्स इज इक्वल्स टू काय होईल मग बी गुणिला बी भागिले काय होईल मग ए. जर मला तृतीय प्रमाणपद जर काढायचं असेल तर कसं काढाल एक्स इज इक्वल्स टू बी गुणिला बी भागिले काय होईल ए. इथे बघा 10 काय झाला तुमचा ए आणि 20 काय झाला तुमचा मग बी. पहा तृतीय प्रमाणपद एक्स इज इक्वल्स टू बी किती आहे 20 गुणिला 20 भागिला किती होईल मग 10. हा 0 आणि हा 0 कॅन्सल 20 दोन्ही किती झाले मग 40. तृतीय प्रमाणपद किती झाले मग त्याचे 40. याला आपण क्रॉस चेक करा. क्रॉस चेक करते वेळेस काय कराल ए भागिला बी ए किती आहे तुमचा 10 10 भागिला किती 20 इक्वल्स टू बी किती आहे तुमचा 20 आणि आता आपण काय काढला आहे एक्स काढला. एक्स किती आहे आपला 40. हा 0 कॅन्सल 20 1 20 20 दुने 40 म्हणजेच 1/2 इज इक्वल्स टू काय होईल 1/2 म्हणजेच 10 20 आणि आता जी संख्या काढली 40 ह्या काय तुमच्या प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं चतुर्थ प्रमाणपद. चतुर्थ प्रमाणपद म्हणजे काय पहा काय होते तर याच्यामध्ये 3 संख्या दिल्या राहते. म्हणजे काय काय दिले राहते ए बी आणि सी. आपल्याला डी फाइंड करायचा राहतो. डी म्हणजेच काय होते तुमचा एक्स. पहा याच्यामध्ये ए इज टू बी इज टू सी इज टू डी म्हणा किंवा एक्स म्हणा. याला एक्स लिहितो मी. क्वेश्चन मार्क लिहिणार तर एक्स लिहा. अंत्यपद काय होईल ए गुणिला एक्स इज इक्वल्स टू मध्यपद काय होईल मग बी गुणिला सी. एक्स इज इक्वल्स टू बी गुणिला सी भागिले काय होईल मग बघा आता याला जर मला चतुर्थ प्रमाणपद जर काढायचे असेल तर काय करावं लागेल
बी गुणिला सी भागिले काय करावं लागेल एक्स. म्हणजे हा झाला ए, हा झाला बी आणि हा झाला तुमचा सी. बघायला एक्स इज इक्वल्स टू किती होईल 16 गुणिला सी किती आहे तुमचा 7 भागिला ए किती आहे तुमचा 4 चौक किती होईल 16 तर 7 चौक किती होईल मग 28. हे चतुर्थ प्रमाणपत्र किती झाले मग 28. याला पण क्रॉस चेक करा. पहा ए भागिला बी म्हणजेच किती होईल 4 भागिला 16 इज इक्वल्स टू सी किती आहे तुमचा 7 आणि आपण आता एक्स फाइंड केला म्हणजे डी फाइंड केला किती आहे. याला सॉल्व करा. 7 1 7 7 चौक 28 4 1 4 4 चौक 16 म्हणजेच काय होईल 1/4 इज इक्वल्स टू 1/4 म्हणजेच काय झाले दोन्ही पण गुणोत्तर सारखे झाले म्हणजेच 4 16 7 आता आणि आता जी काढलेली संख्या आहे 28 या चारी पण संख्या काय आहे तुमच्या प्रमाणामध्ये आहे. आय होप सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत या चॅनलला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.